रात्रीचा सीन जरा असा मस्त वाटतं बघायला. फाउंटेन आहेत छोटं छोटं असं. राधे राधे बटवा. गुड इव्हनिंग, कशात? आय होप मस्त असाल. तर आता वाजलेले 7:30 आणि आपण आलो इस्कॉनला. तर आज आपण मस्त मंदिरात जाऊ आणि दर्शन वगैरे घेऊ. तर आपण आतमध्ये एंट्री केलेली आहे आणि आधी आपण चप्पल वगैरे काढून घेऊ. इथं तसं स्टँड आहे तिकडं त्या साईडला, पण आपण इथंच काढू. चप्पल काढ बाबू. काढली. रात्रीचा सीन जरा असा मस्त वाटतं बघा. लाईट वगैरे आहे भारी आणि अशा बिल्डिंग्स आहेत साईडला आणि इथं समोरच मंदिर आहे. तर आपण आता जाऊ. गर्दी बघू शकता तुम्ही. फाउंटेन आहेत छोटं छोटं असं दोन्ही साईडला, म्हणजे मंदिराच्या आजूबाजूला. आणि आमचा छोटा बघा. हा, आंघोळ करायची लगेच. चल. पाणी अच्छा नाही आहे. किती मोठा आहे माहिती आहे तो पाणी. नंतर बघूया इथला आपण सीन, म्हणजे थोडाफार दाखवू. तिकडच्या बाजूला पण मस्त असा हे, पण तिथं जरा अंधार आहे. नंतर बघू आपण. ही चालली. चला. काय माहिती. हे बघा साईडला तुम्हाला सगळीकडे दिसतील असं फाउंटेन. आणि तिकडच्या बाजूला पण आहे बघा. आणि पूर्ण एरिया क्लीन दिसत असेल तुम्हाला. इकडं बघा, कुठेच तुम्हाला अशी घाण वगैरे काही दिसणार नाही. भारी एकदम स्वच्छ. आणि बघ काय आणलंय चन्या मन्या. इकडं बघा काय चाललंय. त्याची मन्या चाललो आपण वरती दर्शनासाठी. इथं सिक्युरिटी गार्ड आहे. आपण मंदिराच्या आतमध्ये आलो आणि नंतर त्याच्यानंतर सर्व जी दर्शनासाठी आलेली भाविक जे होतं ना, ते सर्व गाभाऱ्यातच बसलेलं. कारण की मंदिराचा मेन दरवाजा जो आहे ना, तो ओपन झाला नव्हता आणि आपल्याला दर्शन नंतर म्हणजे 8 नंतरच होणार होता. तर त्याच्यामुळं सगळी म्हणजे गाभाऱ्यात बसलेली आणि ग्रंथांचा जो पारायण चालू होता, निरूपण चालू होता, तो ऐकत होती. व्हिडिओ शूट करायला मन होत नव्हता, पण थोडीशी व्हिडिओ शूट केली आणि त्याच्यानंतर मग आपण पण म्हणजे निरूपण कसं आहे आणि आपले भगवद्गीतेबद्दल थोडी म्हणजे असा निरूपण ऐकत बसलो. आणि जास्त काही शूट करायला भेटला नाही कारण की मनच नव्हता होता आणि सगळी बसलेली. तर मला असं वाटलेलं की आपण पण म्हणजे जास्त व्हिडिओ शूट नाही करायला पाहिजे, कारण की सगळी म्हणजे अशी एकदम ध्यानस्थ बसलेली आणि मग तिथं आपण पण बसायला पाहिजे. म्हणून मी तिथं जाऊन बसली. मेन दरवाजा जो आहे ना, तो बंद आहे. थोड्या वेळेला ओपन करते. कृष्ण आणि सुदामांची मैत्री. द बॉन्ड ऑफ फ्रेंडशिप, कृष्णा अँड सुदामा. म्हणजे मंदिराच्या आतमध्येच आहोत आपण आणि आता दरवाजा ओपन झालेला आहे. आपण आलो तेव्हा बंद होतं, आता दर्शन होईल आपल्याला. पाठच्या बाजून निघलोय आपण. तिकडचं पण सीन भरपूर आहे म्हणजे बघण्यासारखं. पण आता हे बघा इथं रश्या लावलेला आहे, तर आम्ही त्या साईडला नाही चाललो. पण असं ओपन स्पेस आहे, बघू शकता असं. आणि आपण आता खाली उतरतोय. खालचा जरा सीन बघून येऊ. दर्शन वगैरे झालाय मस्त आपला. आम्ही आता खाली उतरतोय आणि आमचा फोटोशूट चालेल. आपण नाही काढत फोटो, पण हत्ती बघा दोन्ही बाजूला, म्हणजे मंदिराच्या दोन्ही बाजूला हत्ती आहेत
आणि पूर्ण मंदिर आहे ना मार्बल पासून बनलेलं आहे. इकडे आतमध्ये आलोय जरा, म्हणजे बुक्स वगैरे आहेत, ग्रंथ आहे तिथं, तर ते घेणार आहोत आपण. आणि म्हणजे अगरबत्त्या वगैरे काय आहेत ना सर्व आपल्याला इथे भेटतील, मूर्त्या भेटतील. पुढं पाठवून मस्त असा सुगंध आलेला आहे अगरबत्त्यांचा. तर इथं मूर्त्या पण आहेत बघा. आपण ना अगरबत्त्या घेणार आहोत, धूप वगैरे घेऊ. मस्तच खरंच. हे बघा याच्या नाही धूप नको, माझी नाही बीपी. बीपी चेक करण्याची मशीन पण आहे, पण आम्हाला नको, मला नाही त्रास. हे बघा अशा मूर्त्या वगैरे आहेत, रोज वॉटर आहेत, हार आहेत आर्टिफिशियल. आणि या मूर्त्या कसल्या भारी. कृष्ण मूर्ती, ही मानसी मूर्ती बघ कसली भारी येते. इथं या मूर्त्या किती भारी आहेत बघा, एक नंबर मस्त. प्राईस पण दिलेले आहे. मला असं वाटतं इकडची काहीतरी 2,500ची आहे, ती 5,200, ही 35,000ची, ही 4,400, 1,700, 5,200. राहू दे चला, प्राईज नाही सांगायची आपण, पण मूर्त्या मस्तच आहेत. इथं ग्रंथ आहेत आणि छोट्या मोठ्या पण मूर्त्या आहेत बघा. हे बघा इथं पण माला आहेत. हे बघा अशा प्रकारे माला वगैरे आहेत. तुम्हाला इथं पितलेची तांब्याची भांडी पण भेटतील, कंटिंग सगळं काय. आणि कृष्ण वस्त्र मस्त आहेत, छोटं छोटं पण आहेत. पण आपला बालकृष्ण एकदमच छोटा आहे, तर एवढा ते अजून छोटं दिसतील आपल्याला पुढं, बघूया. नाही एकदम छोटी साईज मोठी, आपण छोटी साईज बघूया. याचं बघा तांबण आहेत आणि शंख आहेत. शंख वाजवशील सर्वेश? मोठं आहेत ना, थांब वाजू नको. हे प्लेन वालं चांगलं असतं की असं प्लेन वाजून बघ असं काय माहिती, ट्रायल आहे की नाही बघ. हे बघा छोटं छोटं बालकृष्ण आहेत मस्त. हे बघ सर्वेश, पालना पण आहे, बालकृष्णाचा पालना आहे मोठा बघा तिथं वरती. आणि हे सर्व जे पीस आहेत ना, म्हणजे असं एकदम युनिक आहेत, भारी एकदम. बघा बघू शकता ना, सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ते युनिक बघायला भेटतात आपल्याला. हे बघा हे चांदीमध्ये आहेत आणि हे तांब्याचे आहेत. मानसी काय धूप, ये जादूवाला धूप नाही, हे भगवानवाला धूप आहे. भाकरवडीचा वर्जन रूप बोलतो, दुसरं रूप नाही गाईज, धूप आहे बघा. तो बोलते भाकरवडी. छोट आहे, घेते तू? हो काय प्राइस आहे? 180. 180 मग येऊ घे ना. इकडे ही सगळी निघाली बाहेर, पण आपल्याला घ्यायचे आहेत वस्त्र आणि धूप आणि अगरबत्ती, बस एवढाच. तर इथं काय ना काय नाही दिसत. चल हां, हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे 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 राम हरे कृष्णा हरे हरे. मस्त पाटी आहे बघा. आणि अजून आपल्याला इंग्लिशमध्ये पण आहे, इंग्लिशमध्ये पण आहे, मराठीमध्ये पण आहे, जे तुम्हाला पाहिजे तसे भेटतील. आणि मस्तच आहे. राधे राधे बटवा. हा बटवा बघा, याच्यावर नाव आहे राधे राधे. आणि हा पण आहे, पण इंग्लिशमध्ये कृष्ण हरे रामा हरे रामा. आणि याच्यावर बघा डायरेक्टली आपला म्हणजे आरी वर्कमध्ये केलेला आहे.
ह्या माला आहेत, रुद्राक्ष माला. पण मला बटवा जाम आवडलाय. ह्याच्यातलं कुठला आवडला तुला? हे काय घेतलं? हे बघा काय घेऊन द्या, रक्षासूत्र. एक एक वस्तू काढून घेतात. याच्यातला बटवा बघा ना, यो मस्त. अय यो मस्त वाटतं ना. जरा बघ ना, ओपन करून बघ ना असं कसं. चैन बघ ना कुठं आहे. बघा हे पण टाक, रक्षासूत्र. हा बघा कलर पाहिजे दुसरा ना. बघ जैसे ये सोन का चिड़िया है, जैसे हम हमारा शरीर में हम भी एक चिड़िया के भांति है. हम बाहरी अभी जितना भी हमको शरीर को साफ करे, क्लीन करे, वो करे, कितना भी देखा मेकअप करे, ये हमको माया है, हमको जिन्हें नहीं देखे. जब हम अंदर आत्मा को, जो आत्मा साक्षात करते, भगवद गीता पढ़ते, जो आत्मा और परमात्मा के बारे में जानते हैं ना, तब ये मोह माया दूर होता है. अगर इसको चारा नहीं देगा, कितना भी बाहर से उसको समय, तो मरना है ये, उसको एक दिन मर ही जाएगा. तो हमारे भी मरने वाले इथे बघा भगवद गीता आहे, रामायण पण दाखवते मी तुम्हाला. इथे रामायण आहे, महाभारत आहे. म्हणजे इथं जेवढ्या ग्रंथ आणि गीता ज्या आहेत ना, ते इथं बाहेर आपल्याला या शॉपच्या बाहेरच आपल्याला हा हिंदीमध्ये आहे ना. हा इंग्लिश, इंग्लिश हिंदी मध्ये आणि हा मराठी. ओके, आपल्याला मराठीच राहू द्या. काय हरकत नाही. नाही ती बोलताना इंग्लिश. मग आता इंग्लिश आपण कसं आहे इंग्लिश वाचता येत असेल तर इंग्लिश घ्या. हा सगळं वाचता आपल्याला सगळ्यांना समजेल ना. कोणाला येत नाही? काय तुम्हाला येत नाही? मराठी जरा कठीण पडतं त्यांना. कठीण काय, त्याच्यामध्ये श्लोक आहे ना, मराठी इंग्लिश मध्ये पण सेमच लिहिलेलं असतं, काय चेंज नसतं त्यात. हा ही छोटी आहे वाटतं ना. पण दर्शन घेतला आणि आता वाजलेले आहेत 9. तर आपण थोडं म्हणजे नाश्ता करतोय. मस्त मस्त स्वीट आहेत बघा, डिंकाचे लाडू आहेत. आणि आपण ना हे गुजिया मैसूर आहे आणि हा गोडवाला समोसा आहे. मला जाम आवडतो, मी घेतला याला. गुलाबजाम आहेत आणि म्हणजे इथं कॅन्टीन आहे ना खाली, तिथं आलं तर असं पोरांना खायचं आहे. म्हणून तुला पाहिजे रसगुल्ला, सर्वेशला पाहिजे रसगुल्ला. तर चला आता मस्त दर्शन झालं आपला. आणि आता वाजले आहेत 9. मंदिर वगैरे क्लोज झालं कारण की रात्री 9च्या नंतर दर्शन होत नाही. सकाळी मंदिर ओपन असतं, तो 1 वाजेपर्यंतच असतं आणि त्याच्यानंतर बंद होतं. आणि मग नंतर 4 वाजता चालू होतं, 4 ते 9 या दरम्यान या आणि दर्शन घ्या. मस्त संध्याकाळी आलात तर एकदम मस्त असा व्ह्यू बघायला भेटेल. आणि आपण दर्शन घेतलं मंदिरातला, म्हणजे दाखवला. बाहेरचा आपल्याला काही जास्त दाखवायला भेटला नाही कारण की आता लाईट्स वगैरे सगळं ऑफ झालेले आहेत. आपण चाललोय घरी. आजची व्हिडिओ कशी वाटली ना ती कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा. चला.